मगाशी 2 फोन केले तुम्ही उचललेच नाहीत. काय झालं आता तुम्ही वर आला का बघाल बरं का कुणीची आला पेट्रोल प्रकार हे दिवस लागला. अरे बापरे, घराच्या बाजूनी आग लागली होय. पाण्यात वाटायची बाजू आहे का नाही एवढी तुम्हाला कळेल. त्यांच्या घराभोवती वनवा लागलाय आणि त्यांचं घर पण बहुतेक जळालंय. आता प्रॉब्लेम मध्ये आहेत काहीतरी आणि दादांना आपली गरज आहे, आपलं गेलंच पाहिजे. बापरे बापरे. किती दिवस हा? अरे बापरे, कुठं होता तू किती दिवस? तुला मिस केला मी. हा चल चल चल. मित्रांनो, हा आपला नवीन पाहुणा आहे. चुकून आपल्या घरी आला होता. या ठिकाणी सिंहगडवरून काही पर्यटक आले होते. त्या पर्यटकांबरोबर तो आला आणि तो आपलाच झाला. माणसापेक्षा विश्वासू आणि प्रामाणिक असणाऱ्या ह्या जनावराला निसर्गानं एक दैवी शक्ती दिलेली आहे, ती म्हणजे वास घेणं. तिकडे काय? अरे तिकडे काय? कुत्र्याच्या विचित्र हालचाली सुरुवातीला कळल्याच नाहीत. बहुधा त्याला पुढे असणाऱ्या धोक्याची जाणीव झाली असणार आणि तसंच काहीसं घडलं. मंडळी, हे बघा काहीतरी दिसतंय तिथं. हे कुत्रू गाव भरलंय. बापरे, जाऊ का नको? वाटते काहीतरी चित्र दिसतंय. त्याच्या आधारावर पुढे जाऊ. चल बरं, चल. डेअरिंग तर होत नाही. काय ते? येऊ काठी येऊन जाऊ बरोबर. काय सापडते का? ओके, आत्ता समजलं. हे एक जनावर मेलेलं आहे, गाई किंवा बैल असणार आहे आणि त्याची कातडी पूर्ण सुकलेली आहे बघा. हे वाटातून बाजूला केलं पाहिजे, कारण दुसरं कोणाला माणूस तर 100% घाबरणार आहे. आपण ज्या व्यक्तीस कॉल करीत. रामकृष्ण हरी. हा बोला ना, रामकृष्ण हरी बोला. आहे का घरी? आहे घरीच आहे. मग तुमच्याच घरी निघालो होतो. म्हणलं दादा आहेत का नाही घरी, म्हणून मला फोन करावा. मग अशी 2 फोन केले तुम्ही उचललेच नाहीत. नाही ना, ते काय झालं आता तुम्ही वर आला का बघाल बरं का. हा तेव्हा मी खालून आलो ना.
हा त्या कुलीची आयला पेटवलं ते प्रकार हे दिवस बनवावा लागला. अरे बापरे, घराच्या बाजूने आग लागली होय. आता तुम्ही इथं वर येत आहे ना, हा येतोय येतोय. म्हणजे वाडात वाचायची बाजू आहे का नाही एवढी तुम्हाला कळेल. बरोबर, आलो आलो आलो, ठीक आहे आलोच पटकन, आलो पटकन आलो. या. बरोबर. मंडळी, त्या दादांचा फोन लागत नव्हता, कारण काय झालं माहिती आहे का, दादांच्या घराभोवती वनवा लागलाय आणि त्यांचं ना घर जाण्याची वेळ आलेली आहे. कारण त्यांनी फोन नाही उचलला, मला वाटलं काहीतरी गडबड असतील किंवा बाहेर गेले असतील पाण्या पिण्याला, पण झालंय कसं माहिती आहे का, त्यांच्या घराभोवती वनवा लागलाय आणि त्यांचं घर पण बहुतेक जळालंय, काहीतरी झालं. चला पटकन जाऊ आपण. तर आपल्याला पटकन गेलं पाहिजे. दादा प्रॉब्लेममध्ये आहेत काहीतरी. दादांच्या घराच्या बाजूला आग लागली, वनवा लागलेला आहे आणि दादांना आपली गरज आहे. काय होणार आहे माहिती आहे का, बरं तर बरं त्यांच्या घरापर्यंत वनवा जाईल आणि त्यांचं घर पण जळू शकते. आपलं गेलंच पाहिजे, संकट काळात मदत करायलाच पाहिजे. अरे बापरे, दादांचं घर जळू शकते. ते काय ते वनवा लागलेलं आहे. बापरे, या बाबांच्या घरामध्ये आजूबाजूला आग लागले. एवढ्या धावत पळत आलो मी, मला पण दम लागलाय बोलता येईल. बरं तर बरं घर भेटलं असतं. क्या बताओ, अक्षरशः घराजवळ आलं होतं. कसं जळलं बघितलं का? अयो, बरं तर बरं घर भेटलं असतं. हा ना, हे बघा काही 5-8 मिनिटं नसतं आलो ना, हां घर पेटला का नसतं काय माहिती नाही. हे बघा हे एवढं पेटलं असतं. 5-10 मिनिटं मी येत नव्हतो ना, एवढी सरपंच सगळं जळत होत्या. ना कुठे येईल. अरे बापरे, फक्त फूटभरच अंतर आहे ते. हो ते जळानीच पेटलं असतं ते. पेटलं असतं ना. मी इथं आलो, कपडे काढले गरम होते म्हणून, हां आणि आवाज आला कडकड कडकड म्हणून आवाज कसा आला म्हणून बाहेर निघालो. इकडून येऊन आता जाणार कुठे. हां आता म्हणलं इकडून वनवा आलाय ना, हा काय घरी पेटवणार नाही, पण हा वनवा हे माल सगळा पेटवणार. हा ना, तुमचं अख्खं म्हणजे वर्षभराचं तुमचं सगळं कष्ट हो ना, फुकट गेलं असतं. वर्षभर ते सगळं जळलं होतं ना. बरं ते बरं ठीक आहे. लावणारा तिच्या आईला. नाही पण हे घरा बिरा आलं असतं मी केवढं पडलं असतं परत. हा ना. मंडळी, हे बघा नशीब बाबांचं घर वाचलंय, फाटी पण वाचलेत. हे बघा इथपर्यंत वनवा आलाय. इथून किती अंतर आहे घराचं? किती अंतर आहे घराचं बघा ना. हां, म्हणजे जरी ते 5 मिनटं जरी लेट झाले असते ना, तरी त्यांना बहुतेक हे घर, असं वाईट बोलू नये, पण हे घर पण त्यांना दिसलं नसतं. हां, वनवा लावणाऱ्या लोकांना मला विनंती करायची, अहो तुम्ही वनवा लावून जाता, पण त्या वनव्यामध्ये किती जीव मरतात, किती घरं नष्ट होतात, किती लोकांचं नुकसान होतं, हे तुम्ही विचार करा आणि मग काडी पेटवत जा. आता ह्या माणसाने काय करायचं, समजा तर असं म्हणू नये, घरापर्यंत आला असतं तर घरापर्यंत घर जळलं असतं. मग मी नसतो, मी घर जाणारच होते. केवढ्याला पडलं असतं ते? केवढ्याला पडलं असतं, लय भारी पडलं असतं ना. काय यायला लोक येते, यायला डोकं फिरलं काय यायला. हा वनवा लावला आहे, माणूस ओळखलाय मी. पण वनवा लावून ह्याला मिळतं काय नक्की? काय मिळते काय यायला भंगार बोडीचे लोक म्हणून, बाकीचं काय लोक भंगार. अहो पण तुमचं माणसा गरीब माणसाचं घर वीर, हां. या पक्ष्यांची घरटी, या जंगलातले प्राणी, त्यांचं काय? तुम्ही काळी टाकून गायब होता. हो काळी टाकली की तुम्ही निघाला. हो आता खाली इथे बघितलं त्या लोकांचं गावात आहे, हो. घर पण जवळ घर जळलं आणि ते घर जळलं तर त्या माणसाला 50, 60, 70 त्या माणसाला गुरु आहे, त्यानं काय करायचं होय. बापरे, 50 गोरं जर काय झालं असतं हो ना, तर केवढ्याला पडलं असतं ते नुकसान? पडलं असतं. तुमचा एक मूर्खपणा, मी तर मला 100% मूर्खपणा आहे तुमचा. मूर्खपणा एखाद्याच्या जीवावर पण बितू शकतो. हो, काही बाबांची फाटी, ही फाटी त्यांनी वर्षभर गोळा करून फोडून रचून ठेवली होती, कारण
पावसा पाण्यासाठी. मग त्यांची अख्खी वर्षभराची मेहनत फुकट गेलीच असती. आणि जरा काय वाढलं असतं तर या फाट्याबरोबर हे जे घर दिसतंय ना ते घर पण गेलं असतं. तर वाट लागली अशी माझी, नक्की वाट लागली असती, काही राहिलं नसतं माझं. ही फाटीच जळली असती, फाटीची लाट झाली इकडे काय घराकडे आला असता का काय 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 पत्या लागला नसता. तरी बरं तुम्ही निखरलं मी बऱ्यापैकी. हे बाजूला हो. निखरलंय ना, हे निखरल्यामुळे तरी कमीत कमी जागेवरती थांबलं. हां, पण या फाट्यांमुळे बहुतेक आहे ना घरावर जर उडलं असतं तर मग अवघड होतं. फाट्यामुळे इथेच होतं ना, हे काय इकडे नव्हतं निघालेलं. फाट्यामुळे इथं आल्यावर मग घरावर गेलं असतं ना वर, खाली राहिलंच नसतं. काय यायला लोकांचा बाबा खरं नाही. एक हे तो बघ कोणच्या कुठे येते बघा, हे बघा कोणच्या, हे बघा कोणच्या एक तुम्हाला मी बरोबर वार आणि ऊन ते इथे तर मी बाजाही झालो. तुम्ही त्याला मारलं होय ते. मग कसं तो मी मारलं तर त्याला फाटी राहिलीच नसती. मी हिथं आल्यावर तुम्ही त्यालाही जाऊ वाय. हो, इथे येऊन मी जाऊली. ही जाऊन नसतं तर हे काय राहतच नव्हतं. हे पुढचं जे गबाळ जे आहे ना हे राहतच नव्हतं अजिबात. काय लोकांना मिळतं काय माहिती अशी आग लावून लोकांचे संसार उद्ध्वस्त करून. आता हा एकटा जीव वय वर्ष 80, गेले 30 वर्ष माणूस एकटा राहतोय, स्वयंपाक एकटा करतोय, एकटं कष्ट करून खातोय. आणि ह्या अशा जर माणसाला तुम्ही जर इतका संकटात टाकलं तर त्यांनी कुणाकडे जायचं आणि कुणाकडे बघायचं. त्यांची काळजी घेणार पण कोण नाही ना. पुढं वागत त्या माणसाला कुठे आधार आहे. नाही आजार नाही कोणाचा. मग घाबरलो इथे लय घाबरलो मी. इकडे थोडं घाबरलो म्हणून काही घरावर येणार नाही. अंदाज थोडं घेऊन निघून केलेले म्हणजे इकडे काय नाही. पण इकडे काय झालं तिकडे वाटलं ते बरं वारही बी असताना ते वन वागतो म्हणजे मोरत आताच्या ना त्या ह्या फाट्यांची बाजू मी बाजायचं आलो. आता म्हणलं पिटून दे सरा मागत तर त्याला काही इलाज नाही. हा ना, जीव महत्वाचा आहे. हो हो सरायचं म्हणलं मग मागं सरलो. जसं वारं जर तिकडे मोरं सरलं ना तर मग एवढं पोचल मारायचं माझ्या. शनी वनवा मारला का? हा हे नाही म्हणा मारलं हे काळ झालं का नाही. हे असं धरलं असं मारले. अरे बापरे बापरे. एक तर तुम्हाला पायाने चालता येत नाही. काय ना ते पाय दुखतं कुठं काय येतं काय ते जायला येत नाही. घराने केल्यात काय बोलायचं काम नाही. माझा चिडलो. काय करताय काय चाललंय नव्हतं मंडळी? करतो ना. हा बरोबर आहे. प्रत्येक पाहुणा जो घरी येत असतो तो पाहुणा देवा समान असतो असं दादांना वाटतंय. तो पकडला पाहिजे ना. हा समजला पाहिजे. काय म्हणलं? तो जेव्हा आपण समजला पाहिजे. समजणार एखादा काम झालं पाहिजे का हा आयला बळत ताप हे कशाला आले. मग तुमचं म्हणणं की येणाऱ्या पाहुण्याने देव मानला पाहिजे. येणाऱ्या माणसाने घरातल्या माणसाने देव मानायला पाहिजे. बरं बरं. म्हणजे दादांचं असं म्हणणं आहे की जो पाहुणा येतोय त्याला घरातल्या माणसाने देव मानलं पाहिजे. बरोबर ना? देव मानलं पाहिजे. मग तो खरा देव आहे. पण दादांनी देव मानले का नाही मला माहिती नाही. पण मी दादांना देव मानलेले आहे. आणि या दादांनी मला चहा करतो म्हणले. पण सध्या किती गरम होतात मला माहितीच आहे. मग चहा नको, काहीतरी घेऊन जा, रिकाम्या हाताने जाऊ नका असं त्यांचं म्हणणं होतं. काहीतरी घ्या. त्यामुळं दादाने आता सरबत केलं आहे, लिंबू सरबत. दादांवर पण देवाचं लक्ष असणारच आहे. तुम्ही मग अशी बघितलं आजूबाजूला वनवा लागला होता पण दादांचं घर वाचलं. आणि थोडक्यात वेळ मी तुम्हाला मग अशी जर गाडीत नसतं आणलं होता घर जळलं असं मला चालायला उशीर लागला असता. घर राहिलंच नसतं. मंडळी मी माझ्या मनाचा मोठेपणा सांगत नाहीये किंवा मी किती पुण्याचं काम केलं हे पण सांगत नाहीये. पण तो योगायोग ती वेळ जुळून यावी लागती. मग अशी मी गाडी घेऊन येत होतो गावाला तेवढ्यात दादा मला रस्त्यामध्ये भेटले आणि त्यांना मी विनंती केली तुम्ही आमच्यावर येता का. त्यांच्याबरोबर डोक्यावर ओझं होतं, ऊन पण लागत होतं, दुपारची वेळ होती 3 वाजताची. त्यांना मी विनंती केली गाडीत बसण्याला आणि त्यांना गाडीत घेऊन आलो. कारण ते जर गाडीत नसते बसले तर घरी पोहोचायला वेळ लागला असता. आणि किंबहुना ही जी फाटी आहेत आणि हे जे घर आहे ना तुम्हाला दिसलं नसतं. यात माझा मोठेपणा नाही आहे. पण बहुतेक देवानी त्या पाहुण्याला माझ्या रूपाने पाठवला ह्यांच्या घरी.
गाडीत जर ते लवकर आले नसते तर बहुधा त्यांना 5 मिनटं उशीर झाला असता आणि 5 मिनटात त्यांची फाटी आणि या घराला पण थोडा धोका होता. शेवटी प्रत्येक गोष्ट ही देवाने घडवलेली असती त्याच्या नियमाने, त्याच्या कृतीने आणि त्याच्या विचाराने. थोडा उशीर झाला असता तर दादाही भेटले नसते आपल्याला आज. कुठं इतकं थांबला होतास मग अशी? हां, हा आमचा नवीन पाहुणा आहे, नवीन भेटला आम्हाला. किल्ले सिंहगडावरनं आलाय तो. काय मग तर मग अशी अचानक तो माझ्या मागं आला, मला मागून माझ्या अंगावर तो उड्या घ्यायला लागला. मला कोण आहे पाठी माग? तर हे महाराज होते. तुमचा आहे का? नाही, तो तिकडून किल्ल्यावरून आला लोकांच्या मागं. असं आहे होय? किल्ल्यांच्या लोकांच्या मागं. हा. तर थांबला इथंच रमलाच ते. मग अशी अचानक माझ्या मागं आला आणि पाय मारायला लागला. म्हणलं कोण आहे? मागळून बघतोय तर हा नाही नाही ते तुम्ही घालले झालं म्हणा. बस 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 जरा. अहो, 1 तीळ 7 लोकांनी खालता म्हणतात. खरं आहे का ते? आहे ना खरं. मग कारण का त्याचे असे होतं, असे लोक सांगत होते पूर्वी की 1 तीळ 7 जणांनी खालायचं शास्त्र काय आहे. 7 भाऊ होते, 4-5 भाऊ असतात. ते 4-5 भावाचा एकच मुलगा होता. मग 4-5 भावांचा एकाच त्या पोरगाने 5 जणांचं मडकं धरलं. तेव्हा म्हणणं झाली की 1 तीळ 7 जणांनी खाला कसा खाला असेल, तो असा खाला. काय खाऊन बघितलाय का? नाही, मला आतापर्यंत वाटायचं खरंच तीळ असं बारीक केला, तुकडे 7 केले, नाही 7 तुकडे खाल्ले प्रत्येकाने. नाही. मंडळी, बहुधा तुम्हाला पण ही गोष्ट नवीन असेल का? हो, आपण म्हणतो की 1 तीळ 7 जणांनी खाल्ला. मलाही वाटायचं की 7 जणांनी तुकडे करून खाल्ला असेल. तसं नाही आहे ते. आता बाबांनी सांगितल्याप्रमाणे 5 भावात एकच मुलगा होता आणि त्या 5 भावांना अग्नी दिला, म्हणजे त्यांचं मडकं धरलं ते ह्या एका मुलानी. बरोबर ना? हा, बरोबर. म्हणून असं म्हणतात. आणि ही म्हण पडली की 1 तीळ 7 जणांनी खाल्ला होता. मंडळी बघा किती उन्हाळा. या कुत्र्याला पण तहान लागली, शेवटी त्याला पण मागातून पाणी द्यावं लागेल. खाल्लंच हा, पक्यानं सुन्या म्हणला. काय? त्या गडाखाली कुठे एक सगळीजण घरी नव्हती ना, हा, ती मला मिली. आम्हाला मिली तिची मला गुरं राहणार त्यांना अजून कुणी आणलेली अजून वळली नाही. मला मिली ती. सगुना हो सगुना डेबे. हो मिली ना ती लय वयस्कर होती, एकटी राहायची. 100 गाठली होती तिने. असं ना. म्हणलं गाठ. इथून पुढचं जे आयुष्य आहे हा, ते गोळ्यावरच. गोळ्यावरच आयुष्य. दवा कर असला की 4 रुपयाचा खर्च कर. आणि खिशात जर 4 रुपये असो, तुम्ही आम्ही जर दिलेले 2 रुपये जर नसतील तर मग त्याची काय तर मग तो चालला आपल्या गावाला. मग आता काय करणार? येलाच नाही त्याला काही. नंतर जीवन सगळं आता औषधं गोळी होतात. ताकदीवर नाही काय राहील. पण मला एक कौतुक वाटत आहे तुमचं. तुम्ही आता 80 गाठली, या लय झालं उलट. हा, 80 गाठली. कसला आजार नाही, काय नाही. हा, उभ्या आयुष्यात कधी मला दवाखान्यात ऍडमिट आहे का? नाही ना. का सलाईन लावलं का? नाही, मग काही नाही. आजार आता या 2 वर्षात काय झाले की गोळ्या खातो नव्हतं, गोळी सुद्धा खायचं म्हणलं तर ते डोकं फिरायचं. याला काही लोक आजारी पडते, गोळ्या खात्यात. ह्याला रोग लागलाय कशानं, त्याचं परिचित मला आता आलं. माणसाला नाव ठेवू नये, अजिबात नाव नाही ठेवावं. नाव ठेवलं की ते आपल्याला बघायला येते. ते काय केलं होतं? हे काय हे काय तरी वेगळंच केलेलं दिसते बाबा. ते परवाचा पाहुणा आला होता ना, त्याने सशाला केले. ससा कुठे घातला मग? ससा ना, ते ससा. आता मी 2 दिवस बाहेर गेलो. मग आता काय म्हणलो सशाना करू. म्हणजे महिला बाहेरला म्हणलो तुम्ही 2-4 दिवस सांभाळत असेल. म्हणजे तुम्ही म्हणजे ससा पाळला होता? हा, 2 होते. आता कुठे आहेत ते मयाची देत खाली आहेत का? म्हणते आहेत. 2 आहेत का? हा, 2 आहेत. बघतो तो आयुष्य जाऊन पांढरे इतकं नकली आहेत ना, ते खरं बघण्यासारखे आहेत. ते कोथमीर खात्यात, फुलवर खात्यात, कोबी खात्यात, बटाटा बारीक करून किसून घातला ना ते खात्यात. पण आता मी रात्री फोन केला बाडलं, म्हणलं बाडे ससं काय कर. ससं लय म्हणली मजेत आहे तुझं. म्हणली सावकाश कवानी जवानी आहे.
पण ते काय झालंय की त्याला एवढंसं पिंजरा पाहिजे होता. हा ह्याने काय उपयोग नाही, ह्याला त्याला आहे ना फिरता यायचं नाही, जरा मोठा पाय होता. खाली मी पोतं हातारलं होतं, हा. पण पोतं हातारलं पोतीची घाण होती. मंडळी आधी मला आश्चर्य वाटलंय बाबांनी काय केले, कोंबड्यांना खोरडे केले का काय, तर नाही. तर बाबांचा एक मित्र होता, म्हणजे सबस्क्रायबर इथं राहायला आला होता 2 दिवस. तर त्या माणसांनी आहे ना बाबाला 1-2 पिल्लं आणली होती सशाची, आणि ती पिल्लं ठेवायला हे त्यांनी जाळी केली या. पण झालं कसं की बाबा आता 2 दिवस जरा बाहेर गावी गेले होते, त्यांनी ती पिल्लं एका माणसाकडे सांभाळायला दिल्यात. आपण ते जाऊन पाहूया नक्की, तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे बाबांचं विणकाम बघा, बाबांनी घरी विणलं हे. तुम्ही 5 मिनिटं थांबा, तुम्हाला तीच पिल्लं दाखवतो. बाबा म्हणजे ससं का आणलं होतं? ससं आणलं होतं का? कारण की गुडघं दुखतात ना, तर म्हणलं हे सशांचं जर तुम्ही जर मटण जर खाल्लं तर मग तुमचं गुडघं दुखायचं थांबणार. पण 3 महिने नाही, 3 महिने ती सशाची 2 ससं आहेत ना, नर मादी आहेत, ती 3 महिने पिल्लं देणार. आणि ती पिल्लं त्यांची तयार झाली की मग ह्यानं कापायचं आणि त्यांचं कालवण करून खायचं. का? म्हणजे गुडघं राहतात दुखायचं. मंडळी ऐकलं का? तो जो सबस्क्रायबर आहे ना, तो राहतो शहरामध्ये. त्या शहरातल्या सबस्क्रायबरनी यांचे व्हिडिओ पाहून, या बाबांचं दुखणं पाहून, या दुखण्यावर एक उपाय म्हणून ती 2 पिल्लं आणलेली सशाची. ती पिल्लं सांभाळायची, त्यांना मोठी करायची आणि नंतर त्यांना कापून त्यांचं मटण खायचं. का? तर त्यांच्या गुडघ्यावर उपाय म्हणून, त्यांची गुडघेदुखी बरी व्हावी म्हणून त्या आपल्या दादांनी त्यांना 2 पिल्लं आणून दिल्यात. म्हणजे माणूस कशा पद्धतीने विचार करतो आणि तुम्हाला कशी मदत करतो ना, तो कुठला माणूस या दादांकरता आला, 2 पिल्लंही घेऊन आला सशांची. आणि ती पिल्लं का आणली होती, तर यांची गुडघेदुखी थांबावी म्हणून. बघा कोण कुणाला कशी मदत करता येते. मग हां, जा जा जा. स्वयंपाक काम केला समज, नाही स्वयंपाक केला, करायचं आहे स्वयंपाक. स्वयंपाक करून मग जेवण. मग आता त्याला काही इलाजच नाही. ओणीने लय गोठाळा केला ना, हां लय ओणीनं गोठाळा केला फट. जर यंत्रणा मग सगळं होतं, स्वयंपाक भांडी घासून हां. सगळं आंघोळ बिंघोळ करून या टायमाला मी मोकळा. पण जीव वाचलं, घर वाचलं. पण आता काय होऊन दे झाला टाइम, त्याचा लाईट बी हा जेवायचं मग चौकस का व्हायना. त्यांनीच वाचवलं म्हणायचं. हो, त्याला काय करायचे, परमेश्वर त्याला वर आली नाही. म्हणजे आलेली लई बेकार झाली. हां चला, दिवस मावळला. चल चल रे, चल पुढं, काय कामाचा नाही तू. चल चला चला. हा आमचा वाटाडे आज. चला इकडं 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 काय करतेस? चल इकडे, चल.